नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील सामान्य विज्ञान या विषयातील पहिला पाठ नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन हा पाठ अभ्यासणार आहोत. नैसर्गिक संसाधने. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. पृथ्वीचे आवरणे. शिलावरण, जलावरण आणि वातावरण ही पृथ्वीचे 3 आवरणे आहेत. चित्रावरून असे लक्षात येईल की चित्रामधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या 3ही आवरणात होत असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत, हे आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यांपैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृतीवरून लक्षात येईल. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो. म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या 3ही घटकांचा सविस्तर अभ्यास करूया. वातावरणाचे 5 थर कोणते? तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. हवा. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे जलांबर व आयनांबरामध्ये वायूचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर व त्यापलीकडे वायू आढळत नाहीत. तुमच्या असे लक्षात येईल की सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ म्हणजे बाष्प यांचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तसतसे कमी होत जाते. हवेतील विविध घटकांचे प्रमाण. नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, इतर वायू व घटक 0.07%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. हवेतील घटकांचे काही उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. 1. नायट्रोजन. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजन उपयोगी असतो. ऑक्सिजनचा उपयोग. ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी तसेच ज्वलनासाठी उपयोगी आहे. कार्बन डायऑक्साईड चा उपयोग. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नरकांड्यामध्ये वापरतात. आर्गॉन. आर्गॉनचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. हेलियमचा उपयोग. कमी तापमान मिळवण्यासाठी
तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. निऑन वायूचा उपयोग जाहिरातींसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यात वापर केला जातो. क्रिप्टॉन वायूचा उपयोग फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो आणि झेनॉनचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसे अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. वणवा, वाहनातून बाहेर पडणारा धूर, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर या सर्व चित्रांमधून धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. याला वायू प्रदूषण म्हणतात. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यांमधल्या इंधनांच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक: 1. नायट्रोजन डायऑक्साईड, 2. कार्बन डायऑक्साईड, 3. कार्बन मोनॉक्साईड, 4. सल्फर डायऑक्साईड, 5. काजळी. माहीत आहे का तुम्हाला? मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकांमुळे त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. ओझोनचा थर संरक्षण कवच: वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर यांमध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. जरा डोके चालवा. पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते?